Let's see a program to display your name 10 times. हा प्रोग्राम करण्यासाठी आधी 2 हेडर फाइल्स इन्क्लूड केलेल्या आहेत. आफ्टर दॅट void main function. In void main function we declare one variable I. Then clr ser for clear screen. Here our for loop. For into bracket I is equal to 1, I is less than equal to 10, I plus plus. I is equal to 1, it is a initialization. I is less than equal to 10, it is a test condition, and I plus plus, it is a increment or decrement. आता बघूया फॉर लूपचं वर्किंग कसं होतं. I is equal to 1, इथे I ला 1 ही व्हॅल्यू इनिशियलाइज झाली. त्यानंतर कंडिशन चेक केली जाईल. I ची व्हॅल्यू 10 पेक्षा लहान आहे का? 1 हे 10 पेक्षा लहान आहे. देअरफॉर printf my name is स्नेहा. एकदा आउटपुट स्क्रीनवर my name is स्नेहा प्रिंट होईल. त्यानंतर I प्लस प्लस, त्यानंतर इन्क्रिमेंट होईल I ची. मग इथे I ची व्हॅल्यू असेल आता इन्क्रिमेंट झाल्यानंतर 2. अगेन 2 इज लेस दॅन इक्वल टू 10. येस, 2 हे 10 पेक्षा लहान आहे. अगेन printf मधलं स्टेटमेंट प्रिंट होईल. अगेन I ची इन्क्रिमेंट होईल. जोपर्यंत I ची व्हॅल्यू ही 10 पेक्षा लेस आहे तोपर्यंत ही प्रोसेस सुरू राहील. ज्यावेळी I ची व्हॅल्यू 11 होईल त्यावेळी आपलं लूप टर्मिनेट होणार. आपण लूपमधून बाहेर पडणार. देन गेट ch अँड क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट ऑफ मेन. लेट्स कंपाईल अवर प्रोग्राम बाय Alt F9. देन कंट्रोल F9. प्रोग्राम रन केल्यानंतर तुम्हाला आउटपुट स्क्रीनवर 10 वेळा माय नेम इज स्नेहा हे स्टेटमेंट प्रिंट झालेलं दिसेल.